बातमी बीडमधून आहे। बीडच्या आष्टीमध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना आहे। तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आष्टीच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। भाऊ इकडे कामाला होता, पिंपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा, जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून। आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये। 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जातंय। इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने त्याचे तर चित्र तीच आहेत, तशीच आहेत, संतोष देशमुखांसारखीच आहेत। रात्री 1:30 वाजता हे सगळं कळलंय, हलून निघालं होतं।